ही गोष्ट एका छोट्याशा शहरातली आहे. या शहरात वर्मा कुटुंब राहत होतं. राधा वर्मा, यशवंत वर्मा आणि त्यांचा मुलगा श्रवण. फक्त 3च लोक होते. ऐका ना, मी विचार करत आहे, आता आपण श्रवणचं लग्न लावून दिलं पाहिजे. तसंही आता मला एकटीला घरातलं सगळं काम नाही करता येत. माझ्या मनात सुद्धा हाच विचार चालू होता. आता आपल्याला श्रवणसाठी मुलगी शोधायला सुरुवात केली पाहिजे. माझ्या नजरेत एक चांगली मुलगी आहे. मग वाट कसली बघायची? चल मुलगी बघून घेऊया. फक्त तुमच्या हो म्हणण्याचीच वाट बघत होते. आपल्याला एकदा श्रवणलाही विचारलं पाहिजे ना. अरे श्रवण, हो बाबा. तुझी आई आणि मला असं वाटतं की तू आता लग्न केलं पाहिजे. तसही आईला घरच्या कामांमध्ये मदतीची गरज आहे. जसं तुम्ही म्हणाल बाबा. ही तर खूप चांगली गोष्ट आहे श्रवण. मी एक मुलगी शोधून ठेवली आहे. या रविवारीच आपण मुलगी बघायला जाऊया. ठीक आहे आई. वर्मा कुटुंब खुश होतं की लवकरच त्यांच्या घरी सून येणार आहे. रविवारी संध्याकाळी ते लोक सृष्टीला बघायला तिच्या घरी गेले. सृष्टी फारच सुंदर आणि सुशील होती. आमच्या सृष्टीने BA पास केलं आहे आणि त्याचबरोबर तिला घरातली सगळी कामं येतात. ती एकटीच सगळं घर सांभाळते. ही तर खूप चांगली गोष्ट आहे. श्रवण, तुला काय वाटतं? जसं तुम्हाला योग्य वाटेल आई. मला तर मुलगी पसंत आहे. आता तुम्ही बोला. मला पण पसंत आहे. जर तुम्हाला आमचा मुलगा आवडत असेल तर हे लग्न नक्की करूया का आपण? नक्की. आम्हाला तुमचा मुलगा श्रवण खूप आवडला आहे. इतका आज्ञाधारक जावई आम्हाला अजून कुठे मिळेल? सृष्टी लाजून किचन मध्ये निघून गेली. जर सगळ्यांना हे नातं मान्य आहे तर मग ठरलं, पुढच्याच आठवड्यात साखरपुडा करून टाकूया आणि मग मुहूर्त बघून लग्न करून टाकूया. हे घ्या, तोंड गोड करा. श्रवण आणि सृष्टीचं लग्न ठरलं होतं. दोन्ही कुटुंब खूप खुश होती. एका आठवड्यानंतर दोघांचा साखरपुडा झाला आणि मग काही महिन्यातच श्रवण आणि सृष्टीचं लग्न सुद्धा झालं. सुखाने संसार कर सुनबाई. नेहमी खुश राहा. सगळे वर्मा कुटुंबीय खुश होते. आता वर्मा कुटुंबात सून आली होती. सृष्टी सकाळी लवकर उठून घरातली साफसफाई करायची आणि मग आंघोळ करून किचन मध्ये जायची. वर्मा कुटुंब उठायच्या आधी घरातली सगळी कामं झालेली असायची. अरे वा सुनबाई, तू तर सकाळी सकाळीच घरातली सगळी कामं उरकून टाकलीस. ते आई, मी सकाळी सकाळीच लवकर उठते. विचार केला सगळं उरकून टाकेन. खूप चांगलं केलंस बाळा. आपली सून खूप चांगली आहे. घरातली सगळी कामं जवळपास झालेली आहेत. ही तर माझ्याहूनही चांगलं घर सांभाळेल. खूपच गुणी आहे. मी आपल्या मुलासाठी योग्य जीवनसाथी शोधली आहे. हो हो, मला कळलं की आपली सून खूपच गुणी आहे. आता मी फिरायला जाऊन येतो. ठीक आहे, जा. आता वर्मा कुटुंबामध्ये सून आली होती जी घरातली सगळी कामं छान करायची. त्यामुळे राधा वर्माकडे करायला काहीच काम नसायचं. ती टीव्ही बघत बसत असे. टीव्ही बघता बघता सकाळची दुपार झाली. आता जेवायला वाढते. जेवायची वेळ झाली आहे. राधा वर्मा किचनकडे जातच होती इतक्यात सृष्टी जेवण घेऊन बाहेरच आली. आता मी जेवण वाढायलाच जात होते. तुम्हाला त्रास करून घ्यायची काय गरज आहे आई? आता मी आहे ना, फक्त एक हाक मारा. सासू सुना एकत्र जेवल्या आणि हा रोजचाच नियम होऊन गेला होता. सृष्टी आपल्या सासूला काहीही काम करू द्यायची नाही. ती सगळी कामं एकटीच करायची. काही महिन्यांनंतर राधा वर्माला याची सवय झाली होती. सुनबाई, काय आई, एक ग्लास पाणी दे प्यायला. आता आणते. हळूहळू राधा वर्मा फक्त टीव्ही समोरच बसून असायची. ती काही काम नाही करायची किंवा चालायची सुद्धा नाही. ती आळशी झाली होती. अचानक राधा वर्माची तब्येत खूप बिघडली. माझं संपूर्ण शरीर दुखत आहे. काही कळत नाहीये काय करू. वातावरणामुळे असेल आणि त्यात आता तुझं वय पण झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी म्हातारी झाले आहे.
तू कितीही म्हणालीस तरी सत्य हे सत्यच असतं. मला म्हणताय तर तुम्ही सुद्धा म्हातारे झालायत. मी कधी नाही म्हणालो, मी तर म्हाताराच आहे. राधा वर्माने आपल्या दुखण्यावर इतकं लक्ष दिलं नाही. तिने शरीराचं दुखणं गंभीरपणे घेतलं नाही. काही दिवसांनी तिचं दुखणं वाढतच गेलं. हळूहळू तिचं सगळं शरीर सुजायला लागलं. आता तिला हवं असून पण ती जास्त चालू शकत नव्हती. तिचं शरीर पण फुगत होतं. मग एके दिवशी श्रवणने डॉक्टरला घरी बोलावलं. माझं संपूर्ण शरीर दुखत आहे. ना मी चालू शकते, नाही मी काही काम करू शकत. हे सगळं कधीपासून चालू आहे? आताच काही महिन्यांपासून. याच्या अगोदरची लाईफस्टाईल तुमची कशी होती? मला म्हणायचंय, तुमची दिनचर्या कशी होती? संध्याकाळपर्यंत घरची कामं करायचे, पण तेव्हा माझं अंग दुखत वगैरे नव्हतं. मग मुलाचं लग्न झालं आणि सगळं काम माझी सून करू लागली. मग तुम्ही दिवसभर काय करता? काय करणार, टीव्ही बघते. तुम्हाला औषधांची गरज नाहीये. म्हणजे काय डॉक्टर? तुमच्या आईला काहीही झालेलं नाहीये. त्या त्यांच्या शरीराला गरजेपेक्षा जास्त आराम देत आहेत. आयुष्यभर त्या काम करत राहिल्या तेव्हा सगळं ठीक होतं. पण आता त्यांच्याकडे करायला काही नाहीये, तर आळसामुळे हा त्रास होत आहे. हाच माझा सल्ला देईन की काहीतरी काम आणि चालणं सुरू केलं पाहिजे. ठीक आहे डॉक्टर? डॉक्टरच्या जाण्यानंतर राधा वर्मा विचार करायला लागली. आता हे असंही होऊ शकतं, काहीही न करता कोणी आजारी कसं काय पडू शकतं. पण असंही असेल की. दुसऱ्या दिवशी राधा वर्मा घरातली थोडीशी कामं करायला लागली आणि आपल्या नवऱ्याबरोबर फिरायला सुद्धा जाऊ लागली. हळूहळू त्यांचं शरीराचं दुखणं कमी होऊ लागलं आणि काही महिन्यातच ती बरी झाली. राधा वर्माला आपली चूक लक्षात आली. त्यानंतर ती कधीही आळशी नाही झाली. या गोष्टीने आपल्याला हे शिकवलं की शरीर चांगलं ठेवायचं असेल तर त्याला नेहमी कष्ट दिले पाहिजेत. आळस आणि आराम शरीरासाठी चांगले नाहीत तर घातक असतात. ऋषभ कोलकात्यामध्ये नोकरी करायचा. तो दर शनिवारी रात्री वर्धमानला यायचा. नवीनच नोकरी असल्यामुळे बायकोला आपल्या बरोबर तो ठेवू शकत नव्हता. त्याच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती. तसंही अम्माने आधीच सांगितलं होतं, लग्नाचा अर्थ असा नाहीये की आल्यावर लगेच दुसरीकडे घेऊन जाशील. आता आमच्याकडेच राहू दे जरा. चालीरीती शिकून घेईल, नंतर घेऊन जा. रविवारचा दिवस होता. मॉली घरची साफसफाई करत होती. सासू पार्वतीचा आवाज आला. अगं सुनबाई, जरा ही लोणच्याची बरणी उन्हात ठेवून दे. बरणी तिच्या हातातून निसटली आणि फुटली. या गोष्टीवरून अम्माने तिला इतकं ऐकवलं की रडून रडून तिचे डोळे सुजून गेले. ऋषभ मॉलीला रडताना बघत होता, पण काही बोलायची हिम्मत होत नव्हती. ती बिचारी सकाळपासूनच कामं करत होती. तिची नणंद रमा आली होती. रमा अम्माकडे बसून आपल्या आयुष्यातली दुःख सांगत होती. तितक्याच बाबा आले. अरे कुठे आहेत घरातले सगळे? नाश्ता वगैरे काही मिळेल का नाही? सगळे लोक उठून बाहेर आले. खूप भूक लागली आहे, लवकर नाश्ता घेऊन ये. आलेच घेऊन. सगळ्यांनी मिळून नाश्ता केला. मॉली सकाळपासून काम करत आहे. आज जेवण बाहेरून मागवूया. अरे काय बाहेरून मागवूयात? इतकं काय मोठं काम केलंय हिने. चला जाऊ द्या, मी बनवते ना. चल मॉली, आमच्या बरोबर मार्केटमध्ये चल. आईला बनवू दे जेवण. पार्वती रुबाबात जेवण बनवायला गेलेली, पण इकडे सगळाच खेळ उलटा झाला. हो जाऊन फिरा तुम्ही. मी आयुष्यभर बनवलं आहे, आता पण बनवेन. मॉली, खरं तर मार्केटमध्ये जाणं एक कारण होतं. चल फिल्म बघायला जाऊया. थोडी शॉपिंग करून संध्याकाळी परत जाऊया. अम्मा आणि रमाताईसाठी साडी घेऊयात. शॉपिंग करता करता त्यांना खूप उशीर झाला. आज तर माझी वाट लागणार आहे. मला एकच तर रविवार मिळतो तुझ्या बरोबर वेळ घालवण्यासाठी. इतक्या लांबून धावत पळत येतो आणि तू आहेस जी दिवसभर स्वयंपाक घरात बिझी असतेस. दोघांनी पूर्ण दिवस एकत्र घालवला आणि संध्याकाळी परत आले तेव्हा अम्माचा राग गगनात पोहोचला होता. तुम्हाला घरी यायची गरजच काय होती? थोडा वेळ अजून फिरायचं. मला काय कळत नाही का? माझ्या मुलीच्या येण्याने तुमचं काम वाढतं ना. अम्मा, मी एकटी तर कुठे जातच नाही.
तुम्हाला जे बोलायचंय ते तुमच्या मुलाला का नाही बोलत तुम्ही? मॉली आपल्या खोलीत निघून गेली. ऋषभ, तुझ्या बायकोला बाहेर फिरण्याचा इतकाच शौक आहे तर यावेळी तू तिला इथून घेऊन जा. मला नाही तुमचे हे सगळे चोचले सहन होणार. आई इतकी चिडली का आहेस? पुढच्या वेळी येईन तेव्हा घेऊन जाईन. मॉली खोलीत जाऊन खूप रडत होती. अगं मॉली, रडतेस का? पुढच्या वेळी जेव्हा येईन तेव्हा तुला घेऊन जाईन माझ्या बरोबर. आता शांत हो ना. ऋषभ, मी घाबरते की तू गेल्यानंतर काय होईल माझं. अम्मा मला थोडा वेळ सुद्धा शांतपणे जगू देत नाही. पार्वतीच्या चेहऱ्यावर अजूनही राग होता. ऋषभने तिच्या आणि रमासाठी आणलेली साडी तिच्याकडे दिली. आपल्या बायकोसाठी पण साडी घेतली असणार ना? ती तर आम्हाला दाखवली सुद्धा नाही. आई, इतके पैसे नाही कमवत मी. तुला काय वाटतं मी तिला साडी घ्यायला गेलो होतो? आई, तिला येऊन 2 वर्षांपेक्षा जास्त झाली आहेत. त्या बिचारीने कधीही या घराबाहेर पाऊल नाही ठेवलं. एक दिवस घेऊन गेलो तर इतकं चिडायला काय झालं तुला? मग घेऊन जात जा ना, कोण नाही म्हणतंय. ऋषभला वाद वाढवायचा नव्हता. तो आपल्या खोलीत निघून गेला. अम्माचा राग शांत पण झाला नव्हता की एक दिवस मॉलीच्या माहेरून तिचे बाबा तिला घ्यायला आले. तिच्या आईचं ऑपरेशन होणार होतं. हो हो, घेऊन जा तुमच्या मुलीला. हवं तितके दिवस तुमच्याकडेच ठेवा, आम्हाला गरजच नाहीये. अम्मा, तुम्ही काय इतक्या चिडला आहात? मी 2-4 दिवसात परत येईन. जा ना, कोणी थांबवलंय? तितक्यात ऋषभचे बाबा तिकडे येतात आणि गोष्टी सांभाळून ते म्हणतात, सुनबाई तुझा, इथे मी सांभाळून घेतो. मॉली आपल्या बाबांबरोबर निघून गेली. शनिवारी जेव्हा ऋषभ आला तेव्हा, तुझी बायको तिच्या माहेरी गेली आहे. मी तर नाही पण म्हटलं होतं. ठीक आहे आई, बाबांनी सांगितलं होतं. ऋषभ सोमवारी परत निघून गेला. अम्मा दिवस रात्र याच विचारत असायची की कशी सुनेपासून सुटका होईल. 4 दिवसानंतर जेव्हा मॉलीचे बाबा तिला सोडायला आले तेव्हा, इतक्या लवकर का आलीस? अजून काही दिवस आईची सेवा केली असतीस. अम्मा, मोठी बहीण आली होती म्हणून मी निघून आले. मॉली आल्यावर लगेच घरातल्या कामांना लागली. तेव्हा पार्वती तिला एक फोटो दाखवत म्हणाली, हा फोटो तुझ्या खोलीत पडला होता. मी ऋषभला तर नाही दाखवला, पण तुला विचारते, कोणाचा आहे हा फोटो? मॉली पूर्णपणे घाबरून गेली. त्या फोटोमध्ये ती तिच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या रवी बरोबर होती. तिने विचार केलेला, वेळ बघून ऋषभला सांगेन, पण हा तर अनर्थ झाला. अम्मा, हा फोटो ऋषभने बघून फेकून दिला होता. तिने सरळ खोटं सांगून टाकलं. रविवारी जेव्हा ऋषभ आला, अम्माने त्याला फोटो देऊन सांगितलं, तुला माहित होतं या फोटो बद्दल, तरीही तू या चरित्रहीन बाईसाठी माझ्याशी भांडतोस? लाज नाही वाटत? अरे कसा पुरुष आहेस तू? ऋषभने फोटो बघून लगेच फाडून टाकला आणि म्हणाला, आई, तुला काय हवं आहे? हिला हिच्या माहेरी सोडून येऊ? फोटोच तर काढला आहे, त्यात काय चुकीचं केलंय? कॉलेजच्या दिवसात अशा बऱ्याच गोष्टी होत असतात. हो, मला हेच हवं आहे. जेव्हा काही दिवस तिकडे राहील तेव्हा हिचं डोकं ठिकाणावर येईल. मॉलीने हे ऐकून पार्वतीचे पाय धरले. अम्मा, असं नका बोलू. बाबा कुठेही तोंड दाखवायच्या लायक नाही राहणार. आम्ही तरी कोणाला तोंड दाखवायच्या लायक राहिलोय? तू आत्ताच्या आत्ता सामान बांध, आपण आत्ता निघूया. माझी आई तुला इथे नाही राहू देणार. मी माहेरी नाही जाणार. यापेक्षा तर मी माझा जीव देईन. आईला तर हेच सांगावं लागेल की तू माहेरी चालली आहेस आणि आपण लखनौला जाऊया. मॉलीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. मी खरं तर त्या फोटो बद्दल तुला सांगणार होते, पण योग्य वेळच नाही आली. अम्माशी मी खोटं बोलले होते. मला पहिल्यापासून माहित होतं की तुला या मुलाशी लग्न करायचं होतं, पण दुसऱ्या जातीचा असल्यामुळे तुझे आई बाबा लग्न करून द्यायला तयार नव्हते. तुझ्या बाबांनी मला आधीच सांगितलं होतं. चल लवकर चल, उशीर नको व्हायला. मॉली आणि ऋषभ लखनौला निघून गेले. अम्मा आनंदित होती की मुलाने तिचं ऐकून सुनेला माहेरी सोडलं. काही महिने ऋषभ सुट्टीत घरी आला नाही. काही दिवसांपासून बाबांची तब्येत खराब झाली होती. तर अम्माने पत्र लिहून कळवलं. ऋषभ आला आणि बाबांना आपल्या बरोबर घेऊन गेला. अरे बाळा, याच काळजीत मी आजारी पडलो. ही सूनबाई किती दिवस आपल्या माहेरी राहते. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचे शत्रू असते. तू खूप चांगलं केलंस जे तिला इकडनं घेऊन गेलास. बाबा, मी काहीही करून आम्हाला खुश नाही ठेवू शकले. बाळा, काही लोक फक्त आपल्याबद्दलच विचार करत असतात.
त्यांना मुलं मुली किंवा इतरांच्या सुखदुःखाची काहीही पडलेली नसते. त्यांना खुशी फक्त स्वतःला खुश ठेवण्यातूनच मिळत असते. पार्वती त्याच लोकांमधली होती. बाबांचे उपचार झाले आणि ते परत आले तर मी तर एकदम ठीक झालो आहे. आता सुनेला बोलाव. किती दिवस माहेरी राहील? काही गरज नाहीये, तिला तिकडेच राहू दे. दुसऱ्याच दिवशी मॉलीचे बाबा काहीतरी कामाने आले होते तर ते भेटायला आले. आता नाक घासत म्हणतील, तुमच्या सुनेला घेऊन जा. पण मी सुद्धा काही कमी नाहीये, खूप ऐकवेन त्यांना. मॉली कुठे दिसत नाहीये? हो, आता ती इथे नाही राहत. ऋषभचे खाण्यापिण्याचे हाल व्हायचे म्हणून तो घेऊन गेलाय तिला. पार्वतीने ऐकल्यावर तिला धक्काच बसला. आपल्या घरातच इतका मोठा धोका मिळाला. ते गेल्यावर अशा मुलापेक्षा तर हे बरं होतं की मीच निपुत्रिक राहिले असते. तुझ्यासारख्या बाई बरोबर असंच झालं पाहिजे. मुलाचा संसार उद्ध्वस्त करायला तू काहीही कमी ठेवली नव्हतीस. जेव्हा तुझ्या मुलीने पळून जाऊन लग्न करायचं ठरवलं होतं तेव्हा कुठे गेली होती तुझी इज्जत? बोल ना. नशीब समज की तिला सुनेने ऐनवेळी समजावून सांगितलं होतं. मागून ऋषभ आणि रमा पण आले होते. पार्वतीची सगळी मस्ती संपली होती. तिचं डोकं शर्मेने खाली गेलं होतं.